तंतोतंत खरा होतो याची ओळख पटते। इथे वेगवेगळे तर या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेल। पुढची बातमी पाहूया। ठाकरे बंधूंवरती मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली आहे। करप्ट आणि कन्फ्युजनची युती म्हणजे ठाकरे बंधू असं आशिष शेलार म्हणाले। मुंबईकरांनी ठाकरे बंधूंपासून सावध राहावं। ठाकरे बंधूंची टीका म्हणजे कॉर्पोरेट कॉम्पिटिशनचा भाग असल्याचंही शेलार म्हणाले। जे देवेंद्रजी म्हणाले तेच खरं आहे। या दोन ठाकरे बंधूंची कालची सभा किंवा जो काही प्रकार त्यांच्या प्रचाराचा आहे ते म्हणजे करप्ट अँड कन्फ्युजन याची झालेली त्यांची युती आहे। स्पष्ट दिसतं की उद्धव ठाकरे ज्यांची बाजू मांडतायत ते सर्व कंत्राटदार मुंबई महानगरपालिकेतले 25 वर्षातल्या भ्रष्टाचाराची शिरोमणी अगदी कोविडच्या काळात सुद्धा अशा लोकांची बाजू मांडतायत आणि त्यामुळे करप्ट वर्किंगचं आणि करप्ट पद्धतीची बाजू उद्धव ठाकरे मांडतायत आणि कन्फ्युजन त्यांच्यामध्ये आणि जनतेत कन्फ्युजन क्रिएट करण्याचा असमंजसपणा राज ठाकरे करतायत आणि म्हणून करप्ट आणि कन्फ्युजन या दोघांची झालेली ही युती आहे। आणि नरेटिव्ह काय करू पाहतायत? मुंबईकरांना आमचं निवेदन आहे की आता सावधान व्हायची वेळ आलेली आहे। मी जबाबदारीने बोलतोय। मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक, मुंबईतले रस्ते, मुंबईतले पूल, मुंबईतला समुद्रकिनारा, मुंबईतले उद्यान, मुंबई महानगरपालिकेची कार्यपद्धती, त्यात भ्रष्टाचार नसणं, या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत। तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची काल